आपल्याला जर एखादी काम करायचं असेल ना तर ते पटकन करून घेतलेलं बरं ना. आज करू उद्या करू म्हणत बसले की ते काय करणं होतच नाही. सेम तसंच माझं पण चाललं होतं. ते काम मी आज फायनली पूर्ण करून घेतलं. आज दुपारपर्यंत तर टाइमपासच केला. त्यानंतर बघा हे ब्लाऊज शिवायला बसले होते. ते पण अर्ध शिवलं, म्हणजे पूर्ण काय झालंच नव्हतं. तेवढ्यात लेकीनं म्हटली की मम्मी आज मला वेणी घालून दे. मग काय तिला वेणी घालत बसले होते. तेवढ्यात त्यांचं दोघांचं बघा सायकलवर फेरी मारणं चालू होतं. पण कधी ह्यांचं मूड बदलेल सांगता येत नाही, कारण 5 मिनिटं खेळतात तर 5 मिनिटात लगेच भांडण पण करतात. असं त्यांचं तर चालत राहायचं. बघा राहिलेलं ब्लाऊज मी संध्याकाळी पूर्ण करून ठेवलं. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझं हे काम करायचं राहिले. म्हटलं हे काय बोलायच्या अगोदर हे काम केलेलं बरं, कारण 2 दिवसापूर्वी ह्यांनी हे आणून ठेवलं होतं. ह्याला वॉलपेपर म्हणतात का काय मला माहित नाही. फ्रीज घाण होते म्हणून नाही ह्यामध्ये असं ठेवण्यासाठी आणलं होतं. आता बघायला पाहिजे ही किती उपयोगी ठरणार आहे. त्यानंतर पटपटनं सगळं सामान लावून दिलं फ्रीजमध्ये. त्यानंतर बघा स्वयंपाकाची तयारी लागले. तर आज मला करायचं होतं कढी. थोडंसं ताक शिल्लक होतं आणि थोडी दही होती, त्यामुळे दोन्ही एकत्र करून असं थोडंसं फिरवलं. त्यानंतर पटकन कढी करून घेतला. आधीच मी कुकर लावलेला होता. आता भाकरी तेवढं टाकायचे राहिले होते. त्या अगोदर म्हटलं चला उद्याची तयारी करून, म्हणजे सकाळची स्वयंपाकाची तयारी. सकाळी ना मी डाळ तांदूळ हे सगळं भिजून ठेवलं होतं, कारण मला करायचं होतं इडली. परत मुलं म्हणाले की मम्मी इडली काय नको, डोसा. हे सगळं बारीक करून ह्यामध्ये ना मीठ टाकून झाकून ठेवलं. तर चला आजचा व्हिडिओ इथं संपवते. आवडला असेल तर लाईक करा. भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.